नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कमी तेल आणि कमी वाटणातलं मालवणी चिकन. तर इकडे मी कढई गरम करून याच्यात मी छोटे 4 चमचे तेल गरम करून घेतले. आज आपण अर्धा किलो चिकन बनवतोय आणि त्यासाठी मी एवढं कमी तेल वापरले. अर्धा चमचा जिरे घालतोय, थोडंसं हिंग आणि एक तेजपत्ता. थोडंसं परतून घेऊया. आता आपण बारीक केलेला एक मध्यम कांदा आणि अर्धा टोमॅटो त्याच्यामध्ये घालतो. अगदी थोडंसं मीठ घालतोय आणि आता आपण हा कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया. इकडे कांदा व्यवस्थित आपण परतून घेतलाय. अर्धा चमचा मिरची पावडर घातली, लाल मिरची पावडर, आणि 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं पाणी टाकूया आणि मसाले व्यवस्थित परतून घेऊया. मसाला जळायला नको म्हणून आपण थोडंसं पाणी वापरायचं. आता याच्यामध्ये आपण एकदम कमी म्हणजे एकदम 2 ते 3 चमचे वाटण घालणार आहोत. हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. याच्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा, ओलं खोबरं, आलं आणि लसूण थोडेसे तेलावरती परतून पेस्ट करून घेतली. तर इकडे मी 3 चमचेच वाटण वापरले. या वाटणाच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता हे छान परतून घेऊया. आता वरून झाकण ठेवलंय आणि 3 ते 4 मिनिटं आपण वाटण शिजून घेऊया. ते मी वाटण आणि मसाले 3 ते 4 मिनिटं शिजून घेतले. आता आपण याच्यात घालूया मॅरिनेट केलेलं अर्धा किलो चिकन. मॅरिनेट करताना मी याला अर्धा लिंबू, हळद, थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट लावून 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट केलं. आता हे आपण छान परतून घेऊया. आता आपण परत झाकण ठेवूया आणि पाणी न घालता वाटणामध्ये थोडंसं चिकन शिजून घेऊया. गॅस थोडासा मध्यम ठेवायचा आहे. आपण हे 3-4 मिनिटं शिजून घेऊया. 3 ते 4 मिनिटं झाली आहेत आणि हे बघा चिकनला पाणी सुटलंय आणि छान आपलं चिकन मस्त वाफ आलेली आहे. पुन्हा एकदा परतून घेऊया. आपण याच्यामध्ये गरम पाणी घालूया. आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे त्या हिशोबाने आपण पाणी घालायचं. असं केल्यामुळे चिकन पण आपलं पटकन शिजतं आणि तरी सुद्धा छान येते. थोडं घालूया. आता अगोदर मी मीठ लावून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आता मीठ कमी टाकायचं. छान एकदा ढवळून घेऊया. आता झाकण ठेवूया आणि 5 ते 6 मिनिटं शिजवून घेऊया. गॅस मी मध्यम ठेवलाय. आता 5 ते 7 मिनिटं मी चिकन शिजवून घेतलंय. वाव, आणि मस्त आपलं चिकन शिजलेलं आहे.
गॅस बंद करूया. वरून कोथिंबीर घालूया. आपलं कमी तेलातलं आणि कमी वाटणातलं चिकन खाण्यासाठी तयार आहे. ते चिकन तुम्हाला कसं वाटले ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.